नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट नाही. तुम्हाला वाटतं का म्युच्युअल फंड म्हणजे थेट शेअर मार्केटमध्ये पैसे लावणे? डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स थेट खरेदी करता. पण म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे गुंतवणूकदाराच्या पैशासोबत एकत्र केले जातात आणि फंडाच्या उद्दिष्टानुसार विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. समजा तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत. तुम्ही एखादा एकदा एकच शेअर खरेदी केला तर तुमची गुंतवणूक त्या कंपनीच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू शकते. पण म्युच्युअल फंडमध्ये फंडाच्या प्रकारानुसार ही रक्कम अनेक कंपन्यांमध्ये किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये पसरवली जाते. पण याचा अर्थ म्युच्युअल फंडमध्ये रिस्क नाही असं अजिबात नाही. म्युच्युअल फंडची किंमत बाजारातील चढ उतारामुळे वाढू किंवा कमी होऊ शकते. रिस्क हा फंडाच्या प्रकारानुसार बदलतो. आणि SIP म्हणजे वेगळी इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट नाही. SIP म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये ठराविक रक्कम ठराविक अंतराने गुंतवण्याची पद्धत. म्हणून म्युच्युअल फंडला फक्त शेअर मार्केट म्हणून पाहू नका. तुमचे गोल, टाइम हॉरिझन, रिस्क प्रोफाईल आणि योग्य ॲसेट अलोकेशन लक्षात घेऊन योग्य प्रकारचं म्युच्युअल फंड निवडणे महत्त्वाचं आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी फक्त रिटर्न पाहू नका, रिस्क आणि तुमचे गोल देखील समजा. अशाच सोप्या भाषेत म्युच्युअल फंड समजून घेण्यासाठी नक्की फॉलो करा.